हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज ना मी कॅन्टीनला जाण्यासाठी आलो आहे। घरातली सगळी कामं आवरली आणि चला म्हटलं जाऊया, पटपट आवरलं आणि आलो। आणि इथं आल्यानंतर कळालं की कॅन्टीनला अजून टाईम आहे, 11 वाजता ओपन होणार आहे। आणि पहिलं ना 10 साडेदहाला ओपन होत होतं, तर मी 10पर्यंत आली होती। तर चला म्हटलं आता थोडा वेळ इथं पार्क आहे, इथं बसल्या, कारण आता आलोयच तर परत घरी जायचं। घरी गेल्यानंतर काही ना काहीतरी काम करायला बसली की परत लेट होईल। आणि आता इथं पार्क आहे ना, त्याच्या झुल्यावरती बसल्या, थोडा वेळ ऊन पण आहे छान उन्हामध्ये। आणि कुणालचं पण टाईम होईल, त्याला आणायला जायचं आहे। मग बघूया आता पटपट कॅन्टीनचं सामान घेते। 11 वाजता ओपन होणार आहे, जास्त लांब नाही, जिथं पार्क आहे ना त्याच्या साईडला आहे कॅन्टीन। तर पटपट मग सामान वगैरे घेईन। आणि आजचं बघूया आता रुटीन काय काय आहे दिवसभराचं। सकाळपासून व्हिडिओ घ्यायला जमणार नाही, कारण कॅन्टीनला जायचं म्हटलं मी पटपट कामावरत बसले, म्हटलं व्हिडिओ घेत बसलो ना तर वेळ होईल। व्हिडिओ पण घेतला नाही आणि इथं येऊन बघा अर्धा तास झालं, तर वाट बघावी लागेल। चला काही नाही, आलो पटपट, कारण जायचं होतं घरी। बॅग वगैरे आणल्या, मी मस्त आता इथं झुल्यावरती बसल्या, थोडा वेळ बसते आणि त्याच्यानंतर मग जाते कॅन्टीनला। चला मग करा आजचा ब्लॉग कंटिन्यू, बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे। मी ना आता कॅन्टीनमधून जाऊन आली, खूपच वेळ झाला, कारण आज कॅन्टीनला एवढी गर्दी होती, कारण सामान आलंय ना त्यामुळं खूप अशी गर्दी होती। चला काही नाही, आता मी सामान घेऊन आले, मला आता स्वयंपाक बनवायचा आहे, कुर्नालला पण आणायला जायचं आहे। आहेत अजून माझ्याकडे 10-15 मिनटं, तोपर्यंत बघूया भात वगैरे कुकरला लावून घेते। भात तर होणार नाही, बघूया नाही चपात्या वगैरे बनवून घेईन, कारण खूप गडबड होते परत। आणि दुपारी ना कॅन्टीनमधून आलो, त्याच्यानंतर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही, कारण आल्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता। त्याच्यानंतर कुर्नालला आणायला गेलो, आणि स्वयंपाक म्हटलं की कसं खूप वेळ लागतोय, व्हिडिओ घेत बसलं तर जास्त वेळ झाला असता, आणि कुर्नालला पण आणायला लेट होते। चला तर मग बघूया आता कॅन्टीनमधून मी काय काय सामान आणलं। आणि ह्यावेळेस ना कॅन्टीनचं सामान थोडं जास्तच आणले, कारण गावात आल्यापासून आम्ही कॅन्टीनला गेलोच नाही, जे होतं ना तेच मी म्हटलं चला यूज करूया। आणि आता मी आणले, जास्त करून ना मुलांचं खाऊ पिऊचं सामान घेऊन आलोय, कारण मुलांना कसं खाण्यापिण्यासाठी काही ना काहीतरी लागतं घरामध्ये, आणि सारखं मागत बसतात मम्मा हे दे ते दे। आणि इथं कसं गावाकडल्यासारखं घराच्या जवळ दुकानं नसतात, दुकानं आहेत पण थोडं लांब आहेत। अर्णव जाऊ शकतो, कुणाल जाऊ शकत नाही, पण मी अर्णवला पण सारखं आम्ही असं नाही का दुकानला पाठवायचं, हे असलं काही त्यांना सवय नाही, काय असेल ते घरामध्येच मुलं खाऊन घेतात। तर मी आता आणले कॅन्टीन मधलंच त्या गोष्टी, त्यांना मी कधी कधी अशा देत जाईन, त्यांना पण छान वाटेल। कॅन्टीनचं सामान आणले, आणि आज फौजी नव्हते, त्यामुळे माझी ना मला म्हणजे खूप हे झालं, दोन्ही पिशव्या उचलून आणायचं, तरी पण घेऊन आली। चला, आणि पहिल्यांदा ना हे भांडी घासायचं लिक्विड आहे, ह्याच्यानं भांडी ना खूप छान निघतात। तर मी आजकाल साबण न वापरता भांडी घासायचं लिक्विडच यूज करतोय। आणि ही 2 बोरबॉनची पॅकेट, आणि हे सगळं खाऊ मुलांसाठी म्हणजे लागतंच घरामध्ये, त्यामुळे घेऊन आले। आणि आता ना अर्णव स्कूलमधून आलोय, व्हिडिओ घेतोय, आणि त्याला आता हे सगळं खाऊ दाखवतोय, तर त्याचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन वेगवेगळे येत आहेत। आणि सकाळपासून व्हिडिओ बनवायला कोण नव्हतं, पण आता अर्णव आलाय तर चला म्हटलं व्हिडिओ पण बनवू। आणि हे चॉकलेटचं पॅकेट आणलंय, पण कुणालनं आलेल्या स्कूलमधून एक चॉकलेट घेतलं, आणि आता कुणालना झोपलाय, त्यामुळे थोडं हळूहळू बोलत्या। आणि 2 पार्लेजी बिस्किट, त्याच्यानंतर हे 2 बोरबॉन बिस्किट, आणि एका साईडला मी खाऊचं सामान बघा लावते। आणि हे मेयोनीज आहे, हे कसं ब्रेडला वगैरे लावून मुलांना देता येतं कधी कधी। आणि हळदीचं पॅकेट, त्याच्यानंतर ही एक कॅडबरीचं आहे, आणि ही मॅडंगल। आणि आपल्या गावाकडे कसं बघा, मुलं स्कूलला जाताना वगैरे दुकानला जातात, खाऊ घेतात, किंवा एकदा दोनदा तर त्यांचं गावाकडं दुकानला जाणं होतंच, काही ना काही तर खाऊ आणतात। पण इथं असं काही नसतं, कारण इथं दुकानच जवळ नसतं, त्यामुळे मुलं जात पण नाहीत। आणि गावाकडे कसं आजी आजोबा कोण नाही कोणतरी घेऊन जातं, इथं फौजींना ड्युटी असते, आणि मी तर जास्त करून दुकानात वगैरे काही जात नाही, मी एकदमच सामान भरते, जेणेकरून सारखं आपल्याला शॉपमध्ये वगैरे जायला नको, त्यामुळे मुलं पण जात नाहीत। घरात जे आहे तेच त्यांना खाऊ पिऊ देतो। आणि हँडवॉशचे पॅकेट आहे डेटॉलचे, त्याच्यानंतर हे पण बिस्किटच आहेत, हे पण चिप्स आहे मॅडंगल,
आणि भांडी घासायचं हे लिक्विड आहे. आणि त्याच्यानंतर हे 2 पॉपकॉर्न आहेत. कधी कधी मुलांना घरच्या घरी बनवून देता येते. आणि ह्या 2 डेअरी मिल्क कॅडबरी आहे. आणि कॅडबरी ना जास्त करून मलाच आवडतात. दोघं अर्णव कुणाला एवढा नाहीत आवडत. त्या दोघांना दुसऱ्याला आवडतात. जसं ह्या आहेत ना त्या जास्त आवडतात. त्यामुळे ह्या आणल्या मी कॅडबरी. कधी कधी मला वाटलं तर मी 1-2 पीस घेते. आणि आता हे अर्णवचं आणि कुणालचं खूप म्हणजे खूप फेवरेट बिस्किट आहे. दोघांना हे खूप आवडतं. आणि कॅन्टीनला नाही खूप दिवसातून भेटले. कारण कसं असतंय कॅन्टीनला सामान आलं की लगेच गर्दी होऊन जाते आणि हे शिल्लकच राहत नाही. ह्यावेळेस काय केलं, कॅन्टीनचं सामान आम्हाला माहित झालं काल आले, लगेच मी आज गेली. पण गर्दी एवढी होती ना, खूप अशी गर्दी होती. चला काही नाही, पण सगळ्या गोष्टी मिळाल्या. मुलांना जे पाहिजे ते सगळं मिळालं. तर हे पण मेन मिळालं आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये टायर आहे हा निरमा, कारण हा पण पाहिजेच मला, लागतोय. त्याच्यानंतर हे पापड आहेत आणि हे पंजाबी मसाला पापड आहेत. हे खूप छान लागतात. गॅसवरती पण आपण भाजू शकतो. असं काही नाही की तेलातच तळले पाहिजे. आणि फौजींना जास्त करून तेलात तळलेल्या गोष्टी खात नाही, तर गॅसवरती भाजले तर हे छान होत आहे. तर हे आणले 1 पॅकेट. आणि हे पण डेटॉल हँडवॉशच आहे. आणि त्याच्यानंतर हा पास्ता आणलाय. 2 पॅकेट पास्ता घेऊन आल्या. कारण आम्ही संडेलाच फक्त ना पास्ता, मॅगी, नूडल्स ह्या सगळ्या गोष्टी फक्त संडेला बनवतो. तर हे 2 पॅकेट आणलेत मी पास्ताचे. आणि ह्याच्यात पण बिस्किट आहे. मुलांना कसं कधी कधी दुधासोबत वगैरे, आणि सकाळ सकाळची स्कूलला जातात, कधी कधी नाश्ता करत नाही, तर दूध बिस्किट वगैरे देते मी. त्यामुळे हे 4 पॅकेट आणले. आणि ह्याच्यामध्ये टोस्ट आहे. टोस्ट पण मुलांसाठीच, कधीतरी वेगळं काही खावं वाटलं तर दूध टोस्ट वगैरे देता येते. तर बघा, एका साईडला खाऊचं सामान आहे आणि बाथरूमचं हार्पिक वगैरे. आणि ही सॉसची बॉटल. आणि मुलांना कसं कधी कधी चपाती सॉस वगैरे खातात, तर सॉस आपला गरजेचा आहे. आलू पराठा बरोबर सॉस खातात, भजी वगैरे बनवले तरी पण सॉस खातात. आणि सॉस ना खूप गरजेचा आहे घरामध्ये. कधी काय भाजी नसली, मुलांना चपाती सॉस दिला ना म्हणजे खाऊन घेतात छान. त्यामुळे सॉस 1 बॉटल आणली. आणि हे 1 पॅकेट आहे बिस्किटच. आणि मीठ वगैरे पण 2 पॅकेट आणलं. त्याच्यानंतर तेलाचे पॅकेट पण आणले. आणि हे लिक्विडच आहे. आणि हे बघा, आणि हा आहे मटर पनीर मसाला. आणि हा शाही पनीर मसाला. कारण पनीर वगैरे ना मी जास्त बनवते. इथे जास्त भाज्याच मिळत नाही, तर पनीर वगैरे आम्ही जास्त बनवतो, म्हणून मी हा पनीरच्या मसाल्याचे पॅकेट आणलेत. आणि भरपूर आणलेत पॅकेट, 3-4 आहेत. आणि जास्त करून ना इथं पनीर मी बनवतेच, कारण दुसरं चिकन वगैरे पण आम्ही जास्त खात नाही, तर पनीर वगैरे व्यवस्थित बनवलं जाते. आणि ही बघा, ही तेलाची पॅकेट. आणि तेलाची पॅकेट ना एवढी शिल्लक राहिली, बाकी तिथं नव्हती. जेवढी मला भेटली तेवढी आणली. 3 पॅकेट आहे तेलाची. आणि ही तेलाची पॅकेट 3 आणले. आणि आपलं हे ह्याचा कपड्याचा साबण. तर बघा, एवढं आपलं सामान आहे ते घरात, म्हणजे म्हणतात ना किराणाचं, हे एवढं सामान आहे. आणि एवढं सगळं आहे. हे सगळं मुलांच्या खाऊ पिऊचं सामान आहे. तर ही होती आपली आजची कॅन्टीनची शॉपिंग. आणि कॅन्टीनला गेल्यानंतर ना जास्त करून मुलांचं खाऊ पिऊचं सामान येतं. ह्या गोष्टी तर आपल्याला कमीच लागतात, आणि एवढ्या ह्या गोष्टी होऊन जातात मला 1 पूर्ण महिना. पण हे कॅन्टीनचं सामान आहे ना, ते महिनाभर सुद्धा पुरत नाही, लवकर संपून जातं. आणि घरात दिसलं की मुलं कसं मागत राहतात, मम्मा हे दे ते दे. चला, अजून म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याचं वय आहे, लहान आहेत, पण मी जास्त करून रोज रोज देत नाही. कधी कधी तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी देतो, कारण रोज रोज पण चांगलं नाही. पण मुलांचं कसं असतं, थोडंसं वेगळं काहीतरी त्यांना पाहिजेच असतं. आपण सारखं सारखं त्यांना जेवण दिलं तर ते खात नाहीत. थोडं काहीतरी वेगळं दिलं ना ते पण खुश होतात. चला, तर मग आजचं माझं कॅन्टीनचं सामान असं होतं. तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली आजची नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके, बाय. जय महाराष्ट्र.